कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लय म्हणजे लय अशी खुशी होऊ राहिली, लय वाकर खुशी होऊ राहिली, कारण मी 1.5 महिन्यानंतर गावाकडे चाललोय। माझी फिलिंग ढगात, कारण आता आपल्याला मला वाटतं शेती जायला भेटणार आहे। ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरटा। कसं वाटतं आमचं गाव आता तुला दाखवतो, आमच्या गावाची मायानगरी, मुंबईची मायानगरी आहे ना, आता आमची मायानगरी आहे। गावाला जायचंय म्हणल्यावर सगळ्यांचं एकदम एनर्जी झाली। गावाला जायचंय असा आनंद झाला, हाय 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 सांगू नका, आनंदाचा कुठल्याच कुठं मावत नव्हता। गाव तर सुंदर आहे फार, गाव तर सुंदरच आहे मला ना। माहिती आहे गाव सुंदर, मला उलटी सारखं होतं ना। बघ बाहेर बघ, अरे हा ना, मला एसटी बिलकुल बिलकुल जमत नाही। म्हणजे मी वाटतं लहानपणी 1-2दा बसलेली आहे आणि तेव्हा पण मला अशा उलट्या लागलेल्या। टेन्शन नको, रडू नको, ओकू नको, काय बोलू नको, काय टेन्शन नको, आला आला जवळ जवळच आहे। गावात गेल्यावर तुला मज्जा येणार आहे, माझे मित्र सगळे येणार, फोटो काढणार तुझे, तुझ्याकडे तर जास्त बघणार, कारण पहिली बार माझ्यासोबत पोरगी येते। त्याच्या स्वागताची इतकी तयारी केलेली आहे की गावामध्ये एक खूप मोठा सण आणि उत्साह साजरा होतोय, अशा प्रकारचं वातावरण गावात तयार झालेलं आहे। आम्हाला साऱ्या गावाला आनंद वाटतो। आमचा अथर्व आज आमच्या गावात येणार आहे, त्याच्या स्वागताची तयारी चाललेली आहे। संपूर्ण गाव एक तर पहिल्यापासून काही आनंदात आहे। आम्हाला सण असल्यासारखाच वाटतो। आता थोड्याच वेळामध्ये विजय आणि अनुश्री या ठिकाणी दाखल होत आहे। जय भावाविषयी हाड केलास, मुच नाही तो कुछ नाही। 1.5 महिना झाला गेलाय, आज यायला लागला, आम्हाला भारी वाटायला। स्वागतासाठी भरपूर तयारी केलेली आहे। खूप भारी वाटते, माझा भाऊ टीव्हीवर दिसतोय आणि तो यायला लागला 1.5 महिन्याने। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।